आजही एवढे माणसं इमानदार आहेत. मी तुम्हाला त्याचं प्रूफ दाखवते. इकडं बघू शकता, हे ना एक ॲड्रेस पाठवलं होतं, त्याच्यावर ना जरा उशीर झाला ना औषध द्यायला, तर ते म्हणले की दुसऱ्या ॲड्रेसवर पाठवा. मग मी दुसऱ्या ॲड्रेसवर पाठवलं आणि त्यांना ते पहिलं औषध भेटलं. तर त्यांनी ते काय म्हणले, ताई मी आधी दिलेल्या पत्त्यावर औषध भेटले आहे, दुसऱ्या पत्त्यावर पाठवू नका, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं बघा, त्यांचा परत आज म्हणजे त्या दुसऱ्या पत्त्यावर पण औषध गेलं. ते म्हणतात, नमस्कार ताई, तुमच्या औषधांना खरंच बराच फरक पडला आहे तिला, आणि मी तुम्हाला दुसरा जो ॲड्रेस दिला होता त्या ॲड्रेसवर परत औषध आले, तर त्याचे पैसे मी तुम्हाला संध्याकाळी ऑनलाईन पेमेंट करेन. पेमेंट केले की तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवेन. इकडं बघू शकता, म्हणजे लोक किती आजच्याही काळात किती इमानदार आहेत. काही लोक मला एवढे चांगले भेटत आहेत ना आता. आणि इकडं बघू शकता, मी जे दुपारी तुम्हाला म्हणलं होतं का, त्यांना मी रिप्लाय केलेला. त्यांनी चक्क ते म्हणतात, हो आमची ही हातावरची पोट आहेत, त्याला सगळ्याची जाणीव असते. बरोबर आहे एकदम. आणि त्यांनी खरंच ते एक्स्ट्रा जे औषध गेलं होतं त्यांच्या दुसऱ्या ॲड्रेसवरती, तर त्यांनी इकडं बघा आपल्याला पेमेंट केलेलं आहे. हे बघू शकता, 3:30लाच पेमेंट केलं आहे. मी आत्ता चेक केलं, मी ऑनलाईन नव्हते, थोडे बाहेर होते, तर आत्ता मेसेज बघितला आहे. तर याला म्हणतात खरंच म्हणजे माणसं खरंच खूप चांगले पण आहेत या दुनियामध्ये, की त्यांना समजलं बाबा की आपलं पार्सल एका जागेवर नाही पोहोचलं, म्हणून यांनी मला दुसरं पार्सल म्हणजे पाठवून दिलं एवढं अर्जंट. म्हणजे आम्ही त्यांचा विचार केला ना, तर म्हणून त्यांनीही आमचा विचार केला की बाबा यांनी एक्स्ट्रा पाठवले, असं आम्हालाही काही जास्त नाही राहत त्याच्यामध्ये. आणि असे पार्सल रिटर्न वगैरे आले का, त्यात आम्ही त्यांना आहे तेवढे पैसे रिटर्न करतो ना, त्यात काहीच उरत नाही. उलट आमचा 65-70 रुपयाचा लॉस होऊन जातो. तर असे लोक म्हणजे समजून घेतात, आपली एवढी पब्लिक चांगली आहे, तर त्यांचंच काहीतरी कल्याण व्हावं आणि त्यांचे आजार राहावत, असं खूप मनातून वाटते माहिती का. आणि त्यात एक आम्ही केलंय पण सुरू, आणि सक्सेस व्हावी माझ्या याच्यामध्ये, की म्हणजे सगळ्यांचे आधार राहून जावात. खरंच मनापासून इच्छा आहे. आणि थँक्यू सो मच यांना. खरंच म्हणजे एवढं खरं कोणी बोलत नाही आजच्या जमान्यामध्ये, पण आपण चांगलो असलो ना आपल्याला समोरचाही चांगला भेटतो. काही लोक एवढे चांगले भेटतात असं बाहेरच्या आपल्या फॉलोअर्सच्या वगैरे कॉन्टॅक्टमध्ये येणं होत नव्हतं, पण आता ह्या औषधामुळं ना म्हणजे सगळ्यांना बोलणं होतंय ना, तर म्हणजे डायरेक्ट पेमेंट करतात. रात्री 12ला 1ला 2ला जेव्हा मेसेज बघते तेव्हा तर मी काय ऑनलाईन असते, पेमेंट करून ॲड्रेस सेंड करून ठेवतात नाही का. आणि म्हणजे मी अगोदर त्यांना रिप्लाय केलेला असते, असा फॉर्मॅटने ॲड्रेस पाठवण्याचं पेमेंट करा, म्हणजे जेव्हा बघतील मेसेज तेव्हा पेमेंट करतात. आणि त्याच्यानंतर म्हणजे काहीच नाही, मेसेज नाही, काही नाही. म्हणजे त्यांचा तेवढा आमच्यावर विश्वास आहे नाही का, की हे कन्फर्म औषध पाठवणार आहे. त्याच्यानंतर त्यांना औषध मिळून जातं. मी मेसेज करते ना, मी सेंड केलं की म्हणते एवढ्या दिवसात तुमचं औषध येईल म्हणून. म्हणजे ते एकदम बेफिकीर नाही का, रात्री 1-2ला मेसेज केलेला दुसऱ्या दिवशी दुपारी मी मेसेज सेंड करते, तरी ते म्हणजे बेफिकीर की आपण यांना पैसे पाठवले तर येणारच म्हणून आपलं औषध. म्हणजे खूप भारी वाटते. आणि काही असे पण लोक भेटते, तर म्हणजे आज पेमेंट केले आणि म्हणजे आता 2 दिवसांनी आम्ही ऑर्डर पाठवतो, आजची आणि उद्याची सोबत पार्सल पाठवतो ना रात्री, दुसऱ्याच दिवशी दुपारी मेसेज, मॅडम पार्सल नाही आला, आणखीन किती दिवस लागतात. म्हणजे आज पेमेंट 1 दिवसामध्ये. असे काही लोक भेटतात, पण चांगले जास्त भेटतात. काहींना काय होतं, कधी ना एखाद्या 100पैकी 5 ते 10 पार्सलला प्रॉब्लेम येतो. एक तर त्यांचा मोबाईल ऑफ असतो, किंवा त्यांच्यापर्यंत जात नाही ते पार्सल, किंवा रिटर्न येतं. मोबाईल बंद असल्यावर कसं जाणार ना, तर ते कॉन्टॅक्ट करू शकत नाहीत कुरिअरवाले. मग ते एवढं त्रास देतात ना डोक्याला. मी डायरेक्ट म्हणजे मी एवढंच माझं म्हणणं आहे, मला जर समजलं ना पार्सल रिटर्न येतं, मी डायरेक्ट त्यांचे पैसे रिटर्न पाठवून देते. आपल्याला कोणाचा 1 रुपया नको. आमचे डिलिव्हरीचे 65 रुपये त्याच्यात पूर्ण लॉस आहे, पण मी त्यांचा 1 रुपयाही कट करत नाही. त्यांनी जेवढे पैसे पाठवलेत ना, फक्त मला म्हणजे मी कुरिअरवाल्याला विचारते की बाबा हे पार्सल रिटर्न येईल का. कुरिअरवाले म्हणले का हो हे रिटर्न येते, मी लगेच त्याच सेकंदाला त्यांचं स्कॅनर स्वतःहून मेसेज करते, स्कॅनर मागवते आणि त्याच्यावर पेमेंट करून त्यांना स्क्रीनशॉट पाठवते. कारण आपल्या इमानदारीचा धंदा आहे, आपलं नाव खूप मोठं आहे, त्याच्यामुळे आपल्याला नाव घालायचं नाही. त्याच्यामुळं आपण औषधही म्हणजे खूप छान रिझल्ट येत आहेत आपल्या औषधाचे, आणि लोक पण म्हणजे खूप छान रिस्पॉन्स करत आहेत, आणि लोक पेशंट बरे होत आहेत. हे तर खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी.